अजून 50 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सदर परिसर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत निसर्ग जागृती. याचं लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. ऐकूया परिसर. श्रोतेहो, एक धान्याचा दाणा पेरला की एक कणीस येतंय. मग मुठभर बिया पेरल्या की किती धान्य येईल, असे पूर्वीचे लोक म्हणत. मग असं पडलेलं धान्य गोळा करायचं. मात्र कचऱ्यात असा माल कोणी घालवायचा नाही. जास्तीत जास्त वापर सिद्धांत हेच सांगतो की काटकसरीनं वापरा, पुरेपूर वापरा, गरज नसेल तेव्हा पुन्हा वापरण्यासाठी ते सुरक्षित ठेवा. आपण पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या अनेक गोष्टी करत असतो. मग त्यात ईर्ष्या, मानमरातब, मोठेपणा हा आडवा येत असतो. पुरेपूर वापर न होता वस्तूंचा नाश होतो. मग वस्तू साठवल्या जातात आणि शेवटी कुणाच्याच उपयोगाला येत नाहीत. सणामध्ये विवेक न वापरल्यानं परंपरा जोपासण्याच्या हव्यासापायी नैसर्गिक साधनांचा प्रचंड नाश झालेला पाहायला मिळतो. आता हेच पाहना, आपल्या समाजातील अनेक लोक उपाशी असताना परंपरा म्हणून आम्ही घरटी 1-2 पुरणपोळ्या होळीत टाकतो. पण आताच्या काळात त्याची गरज आहे का? आता जरा हिशोब करून बघा. सुमारे 1 कोटी पोळ्या होळीच्या आगीत एका रात्रीत आपण भस्मसात करतो. त्याचवेळी आपल्या गरजू बांधवांना खरोखरच त्या अन्नाची गरज असते. तिथं अन्न न देता आपण होळीत सहज टाकून देतो. 1 कोटी पुरणपोळ्या करायला किती डाळ, गूळ, गहू, तेल लागतं, किती इंधन लागतं, ते सर्व वाया गेलं. शेतकऱ्यांचे काबाड कष्ट आणि माता भगिनींचे श्रमही वाया गेले. याचा विचार करून आपण ती पोळी खरोखरच उपाशी असणाऱ्या कुटुंबांना दिली असती तर तिचा जास्त चांगला वापर झाला असता. हा बदल मात्र आपणच करायला हवा. तेलाचे तुपाचे दिवे लावले जातात. त्याचं अनुकरण केल्यानं हजारो घरात तेलाची फोडणीसाठी खाण्याची गरज असताना सुद्धा आपण दिवे जाळतोय, तेही खाद्यतेलाचे. एका बाजूला आपल्या राज्यातील कुपोषणानं बालकं मरत आहेत आणि दुसरीकडे लोक दिवे जाळून उत्सव साजरा करतात. मग त्यांनी सण उत्सव करायचे नाहीत का? तर अवश्य करा, पण सदसद विवेकबुद्धी जागी ठेवून करा. आपली मुलं शाळा कॉलेजात जातात तेव्हा वह्यांचा आणि कागदांचा योग्य वापर करतात का हे पाहणंही गरजेचं आहे. कारण कागद तयार करताना झाडांचा वापर झालेला आहे. ती नैसर्गिक साधन संपत्ती जपण्याची सुरुवात अशा साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला शिकवावी लागेल. दररोज 1 कागद वाचवला तर वर्षभरात 362 कागद वाचतील. एखाद्या शाळेतील 1000 विद्यार्थी असतील तर 3.5 लाखाहून जास्त कागद वाचतील. म्हणजे कितीतरी झाडं वाचतील. पाटकोरे कागद कच्च्या कामासाठीही आपण वापरायला हवेत. आपले वापरलेले कपडे, बूट, चप्पल कुणा गरजूला देता येत असतील तर नक्की द्यावेत. ते कचऱ्यात टाकू नका. निर्धूर चुलीचा वापर केल्यास 40% इंधनाचीही बचत होईल. आणि हो, तुम्ही ताटात अन्न हवं तितकं घ्या आणि ते संपवा. हॉटेलमध्ये असा अथवा सार्वजनिक ठिकाणचं जेवण जेवताना आपण ताटात अन्न टाकू नका आणि दुसऱ्याचे कष्ट वाया घालवू नका. हवं तेवढं घ्या आणि ते संपवा. एखादी गोष्ट पुरेपूर वापरायचा अट्टाहास हा आपल्या आजी आजोबांचाच असतो. कधीकधी वाळत घातलेले खंडीभर धान्य भरून झालं की पडलेले गहू, ज्वारी, भात, डाळी ते आपल्याला उचलायला लावायचे किंवा ते पक्ष्यांना खायला घालायचे. तेव्हा आपणही इथून पुढे निसर्ग स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करूया. परिसर या सदरात श्रोतेहो आपण ऐकलं निसर्ग जागृती. याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.